सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो माथेरानमध्ये आज आमचा आहे पहिला दिवस, म्हणजे पहिलाच दिवस आहे आणि शेवटचा पण आहे. सो आज थोडंसं काहीतरी एन्जॉय करू, थोडंसं बघू कोणाची कॅपॅसिटी कशी आहे, कारण की काल चालून भरपूर थकलेले आहेत सगळेजण, सगळे झोपलेले आहेत. फक्त इकडे आम्ही दोघंच आहोत की आम्ही पहाटेचे वाजलेले आहेत. मी 6लाच उठलेले होते आणि 7 वाजलेले आहेत तरी आवरत. सो आता आम्ही आवरलं आहे. म्हटलं अरे आलो आहोत तर थोडंसं एन्जॉय करायचं, काय झोप आता घरी पण काढतो. तर हे म्हटलं चला आपण थोडंसं असं सैरसपाटा करून येऊ. सो चला मग आमच्यासोबत तुम्ही पण सैरसपाटा करायला चला. आणि हा इथला व्ह्यू, मॉर्निंग व्ह्यू. आय लव्ह हॉर्सलँड. मस्त असा व्ह्यू आहे. मी तुम्हाला आय लव्ह हॉर्सलँड. सकाळी थोडीशी साफसफाई चाललेली आहे, कारण की रात्रीची सगळ्यांनी धिंगाणा केला, पार्टी केली, नाचले, सगळ्यांनी घाण जी करून ठेवली आहे. सो इथं यांचं चाललं आहे आवरसावर, म्हणजे प्रिपरेशन की सकाळी आता सगळ्यांचं नाश्त्याचं काय मेनू असतं असेल मला वाटतं, तिथं ते लिहिलेलं असतं त्यांनी. हो. सो मस्त अशी मॉर्निंग आहे आमची हॉर्सलँडमध्ये. ससा दिसतोस कसा, मी इकडून येतेस तुझ्याकडं. आई ते बघता बघ कशी आहेत मला. अरे देवा, द्या म्हणा काहीतरी खायला त्यांना. कसे बघतायत, क्यूट. सो इथं आता मला असं वाटलं आम्ही दोघं सुटलेलो आहेत, सगळे हॉटेलमध्ये झोपलेले आहेत, पण आपणच आहेत की. आनंद हां काय आपण ट्रेन नेहमी सकाळी उठून फिरलं मला बी आवडतं. बीचवर जरी गेलो ना सकाळी उठून जातो आपण. मला वाटतं कोचीला बघा, कोचीला गेलो होतो त्यावेळेस आपण. नाही, मी कुठं पण बाहेर कुठं गेलो ना तर बरोबर कोण येऊ नको आम्ही जातो. नागनाथ पण असं बरं काय. हो का. नागनाथ कांबळे त्याला पण आवडतं सगळं उठून वॉकिंग करायला, कारण की आपण हे इथं असं येणार नाही ना परत. हा तो पण भेटेल आपल्याला. आहे गेलेत का, गेलेत ते गेले असेल हो का, दोघं जण. हा दोघं. ठीक आहे चला आता आम्ही पण जातो. मस्त असं सकाळची मॉर्निंग आहे. थोडंसं उशीरच झाला तरी पण 7 वाजून गेलेत. तरी मी 6ची उठलेले आहे. मग ब्रश वगैरे करत थोडासा वेळ लागला. 4 वाजता उठलो, अलार्म लावला परत. मी पण उठले होते, मी तुम्हाला बघत होते माहिती आहे का. 4-5 वाजता काही गरज नाही, अंधार असतो. हो अंधार असतं, त्यामुळे माकडं वगैरे असल्यामुळे नको अंधारामध्ये. असं 6-7 वाजता काय ठीक आहे ना, सगळ्या दुकानापैकी उघडे असतात, चहा वगैरे पिऊ शकतो बाहेर जाऊन आपण. हो थोडंसं चहा घेऊ आणि थोडंसं सैरसपाटा करून. पोरी झोपलेल्या आहेत रूममध्ये. असं मार्केट आहे छोटंसं माथेरानमध्ये, तर पण अजून ओपन नाही झाले. आम्ही सकाळी पहाटे लवकर आलो त्यामुळे तर थोडंसं उशिरा येऊ आपण नंतर आणि बघू काय काय भेटतं काय नाही. तो हॉटेल वगैरे पण आहेत, म्हणजे ज्यांना कोणाला बाहेरचं खायचं असेल, रूम जिथं स्टे केलं असेल तिथलं नसेल खायचं. हे माकडं तर माकडंच आहेत बाबा इथं. हा बनपाळ आहे ना शिराजप्पा, बनपाळ आहे तो माणसाच्या. आणि अशा प्रकारे हे छोटंसं मार्केट आहे. सो आम्ही काल आलेलो नव्हतो. तुम्ही काहीतरी म्हटले होते ना की मी सांगतो म्हणून, असं ते पॅकेज बद्दल का, म्हणजे आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण जर कोणाला माथेरानला वगैरे यायचं असेल तर सो कसं यायचं. तर मी तर स्पष्ट सांगतो तुम्हाला की ऑड डे या, म्हणजे विकेंडला येऊ नका, शनिवार आणि रविवार. आणि कसं शनिवार रविवार गर्दी असते आणि तुम्हाला तिथून ई रिक्षा वगैरे भेटते. नाही तर मग तुम्हाला ई रिक्षाला लाईन लावावं लागतं, रेल्वेला लाईन लावावं लागतं. नाही जमलं तर तुम्हाला मग वॉकिंग करत यावं लागतं. टॅक्सीने आलो आपण. कुठून? खालून ते नेरळपासून भेटतात, भरपूर ऑप्शन आहे. नेरळपासून त्यांनी पर पर्सन 100 रुपीज घेतले. म्हणजे आम्ही 6 होतो ना, 6 सीटर बसवतात ते लोक, आणि 600 रुपये असे घेतले होते आमचे त्यांनी. नाही पण ठीक आहे, ते एवढं आहे काय. रस्ता बघितला रस्ता खरंच खूप डेंजर आहे. ते आणणार डेलीचे लोक आहेत ते बदलत नाही. त्यामुळं तिथलं नेरळपर्यंत येणं ठीक आहे. माथेराहून जर तुमची कॅपॅसिटी चांगली असेल चालण्याची तर बिंदास चालत या, मस्त वातावरण असतं सकाळचं. पण जर तुमचे बॅगा जास्त असतील तर तुम्ही ई रिक्षासाठी तुम्ही वेट करा, कारण चालून येण्यात मजा नाही. रिक्षा का
आपण जे ट्रॅकवरून चालत आलो ते म्हणताय का तुम्ही? ओके. आणि जमत असलं तर इथे येऊन करा बुकिंग ऑनलाईन करण्यापेक्षा, कारण इथून भरपूर हॉटेल्स आहे. हो. काय तुम्हाला गरज नाही जसं ऑनलाईन बुक करण्याची, कारण रूम बघून बुकिंग करा. ओके. हां, रूम बघून खरंच बुक कारण करा. भरपूर हॉटेल, काही गरज नाही तर तुम्हाला की ऑनलाईन भेटलं पाहिजे, भेटून जातात भरपूर हॉटेल आहे. सो आपण मला वाटतं ऑनलाईन बुकिंग केले ना. हो, आपला ग्रुप मोठा होता त्यामुळे. ग्रुप मोठा असल्यामुळे. आणि अजून काय सांगायचं तर पॅकेजबद्दल सांगायचं म्हटलं तर आमचं पॅकेज आहे पर पर्सन 2000 रुपीज. त्यात व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. आणि जेवणाची व्हरायटीज खूप चांगली असते याची. जेवण छान असतं. त्यात डिलक्स AC रूम भेटला आम्हाला. आणि सकाळी 11चा चेक इन आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10चा चेकआउट आहे. आणि चांगलं हॉटेल चांगलं आहे. स्विमिंग पूल वगैरे चांगलं आहे. आणि जर तुम्ही स्विमिंग पूलमध्ये येत असेल तर कॉटनचे कपडे घेऊन येऊ नका. तर स्विमिंग पूलसाठी थोडेसे वेगळे कपडे घेऊन या. तर रेंटवर भेटतं हाऊसलँडला. आणि ट्राय करा, जमत असेल तर या. छान हॉटेल आहे. संध्याकाळी गेम्स वगैरे होतात. डान्स पार्टी मजबूत झाली आमची. तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये. तुम्ही बघितले असेल. आणि इतकं छान डान्स केलेला आहे. आणि मस्त असं एन्जॉय करा. आणि स्विमिंगचे कॉस्ट्यूम वगैरे घेऊन या. आणि जेवणाची क्वालिटी वगैरे पण सगळी एकच नंबर आहे. भरपूर जेवण आहे. इतकं जेवण आहे की ते वैतागून जायचं, इतकं जेवण आहे. जेवणाची क्वालिटी पण एकच नंबर आहे. आणि भरपूर व्हरायटीज आहे त्यामध्ये. तर अशा प्रकारचं होती आमची आजची ही ट्रिप. सो आता आज दुपारी आम्ही इथून जाणार आहोत. सो आता सकाळी मॉर्निंग वॉक चाललो आहे आमचं. चल ते घोडे आमच्या मागं आलेत. घोडे इथून घोडे जातात सगळे. आणि जास्त इथं घोडेचे. तुम्हाला घोड्यांवरच बघा. पर पर्सन 300 ते 600 रुपये लागतील लोक. रात्री शिव बसली होती घोड्यावर. पण इतका अंधार होतो ना, त्याच्यामध्ये खरंच खूप भीती वाटत होती. तर असं नाही 350 रुपये एवढे कोण खर्च करते. हा ते नाही, त्यांच्यासाठी ठीक आहे. ऍक्च्युली खरं सांगते त्यांच्यासाठी ठीक आहे. पण आपल्याला आता परवडेल तसंच आपण. माझं म्हणणं आहे नाही, ते जास्त होते 350 रुपये जास्तच वाटतं. आणि आपण तितकं चालू शकतोय असं काही नाही आहे की आपण चालू नाही शकत. रस्ते थोडे चांगले नाही. रस्ते थोडे चांगले नाही आहे. लांब पॉईंट्स हो. आणि माझं तर म्हणणं आहे इथं घोड्यांसाठी ठीक आहे. याने घोड्याचे बदल्यात घोड्याचा ट्रॅक बी ठेवा. आणि एक साईडला एक स्कूटर वगैरे छोटा ट्रॅक पण ठेवा. गाड्या घेऊन जाण्यासारख्या तशा. 2 व्हीलर रेटवर जातात. ई-रिक्षा, इलेक्ट्रिक गाड्या, स्कूटी रस्ते करून इलेक्ट्रिक स्कूटरचे बिझनेस करावे घोड्यापेक्षा. आता काय करतात ते आता होणार तर नाही. मग हे तसं राहणार. एवढं वर्षापासून चाललं तर आता बी राहणार. ते तर आहे. सो आमचं हे फर्स्ट टाईम होतं माथेरान. तर तुमच्या कोणीपैकी माथेरानला आले असतील तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. सो हे माथेरान स्टेशन आहे. आणि साहेब म्हणताय की इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेलं स्टेशन आहे हे. तर खरंच इंग्रजाच्या काळातलं बांधलेलं स्टेशन आहे का मला नक्की सांगा. हा का? म्हणजे नंतर सुधारणाच केली नाही का? हा ना. प्लीज माकड नको यार, मी व्हिडिओ काढते. नाही तर माकड माझा मोबाईलच घेऊन जायचा आहे. रेल्वे स्टेशन. सो अजून गर्दी नाही आहे. पहाटेची वेळ झालेली आहे. नेरळपर्यंत आहे का इथली? असे बघा, सुंदर असं स्टेशन आहे माथेरान स्टेशन. त्याला इथं नेट असतं ना, मी खरंच व्हिडिओ केले असते. पण थोडासा नेटचा प्रॉब्लेम आहे तसं. मस्त असा व्ह्यू छान वाटतं आहे. सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन किती सुंदर बघते बघा. सूर्यनारायण. वाव. माथेरानचं स्टेशन होतं. आणि माथेरानच्या स्टेशनजवळ तुम्हाला फोटो येतीलच. आता हे म्हणताय थोडंसं चहा पिऊ का, पण इथं माकडं आहेत. मी थोडंसं बंद करते मोबाईल. भीती वाटते अचानक यायचं. तर माकडं बघा वरती बसलेले आहेत पत्र्यांवर. आली का? चला आपण गाडी बघतो. या इकडं.
हो चालेल. सो इथं गाडी आलेली आहे, आपण मस्त गाडी बघायला जाऊ. चहा आहे मस्त सकाळ सकाळचा गरम चहा. ॲक्च्युली मी पित नाही पण छान वाटतोय. सो आपण गाडीची व्हिडिओ काढू. ॲक्च्युली गाडी नाही आली आहे, ती जागची जी थांबलेली ट्रेन आहे ना, तर तिचाच थोडासा आवाज येतो आहे. यांना वाटलं गाडी आली. आता ही ती मला तर परत खाली. त्यांना जाऊन सांगते गाडी नाही आहे. चला, हे आमचे मित्र आलेले आहेत यांचेच. आहे 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 स्वाती आहे. मला असं वाटलं हे सगळे जेंट्सच आलेत की काय. जायचं का? गाडी मोकळी आहे. हा घेतलाय टायमिंग घेतलाय. टायमिंग घेतलाय. नेक्स्ट आपल्याला कुठं फिरायचंय पण नाही ना. 6:30 खाली जाऊन काय कोणा बसणार. हो पण दुपार 4:15. मला वाटलं तू झोपलीच आहे का काय. हा किती वाजता निघालेत? आम्ही 6:30 6:15. हो का? मी पण तेव्हाच सुटलेले. हा आम्ही तेव्हाच निघालो बाहेर. मी इथे वाट बघत बसतो तुमची आणि आम्ही चहा पिला आता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गोइंग ऑन. प्रणव तू एकच मम्मी पप्पा बरे आहेत का? हा बरे बरे ना? झोपलेले आहेत का? रात्री त्यांना खूप त्रास झाला. सो चला आता पुढचं प्लॅनिंग काय आहे? नाश्ता करायचा आहे पोटभर. मस्त. पैसे वसूल नाश्ता करायचंय असं ठरलंय. हो का? दुपारी जेवायचं नाही, एवढा नाश्ता करायचा. पण ते जायला पण पाहिजे ना तितकं. चल बघू आपण काय करतात आता. नाश्ता चांगला असला पाहिजे. हो ते पण आहे ना. असतो तिथे किती नाश्ता केला ना, नाही पण किती नाश्ता केला तरी आहे ती लागणारच आहे त्या टायमिंगला. तो कर्जतला वडापाव खायचा आज 4-5 असं प्लॅनिंग. चला बघत राहा ब्लॉग कसा वाटतोय. आता हे काय प्लॅनिंग करतायत सो काय माहिती नाहीये. आम्ही आता इथे स्टेशनला जाऊन आलो, इंग्रजांच्या काळातलं स्टेशन. अगं पण इथं नाही गेलं ट्रेन मध्ये बसले तुम्ही. जायचं बघू आता काय करू. आता हे काय ठरवलंय मग काय बॅग सांभाळायचे. पोर बारीक बारीक पोर बी ऐकणार. त्यांची बायको काही मागत नाही. रात्री सांगितलं. हो बायको तशी काही मागत नाही. कोळसे भेटलेत का? हिऱ्यालाच हिरा भेटते म्हणे. हा यांना जसे कोळसे भेटलेत. दगड भेटले जसे. बघा दाखव दाखव इकडे तोंड. तुम्ही काय म्हटले? हिऱ्याला हिरा भेटले ना. आम्ही काय कोण आहेत? हा नाही आम्ही तुम्ही आम्हाला बोलले. हो हे व्हिडिओ. सो अशा प्रकारे आता असं छोटासा सैर सपाटा केलेला आहे आणि ट्रेन आहे ती आता स्टेशनवर थांबणार आहे. 8:30 वाजता आहे ना. 8:30 वाजता आहे ती. कुठपर्यंत आपलं ते अमन लॉजपर्यंत आहे. आणि ही एकच ट्रेन आहे ती फक्त तिथपर्यंतच सोडणार आणि परत रिटर्न येणार, परत पॅसेंजर येणार असं आहे तिचं. आणि आता आम्ही चाललो हॉटेलवर. मुली आहेत घरी, सॉरी घरी नाही हॉटेलवर आहेत. सो त्या उठल्या पण असतील आता बहुतेक. आणि शिवण्याचं चालू झालं असेल खेळायचं. सो आता हॉटेलवर जातो, नाश्ता वगैरे करतो आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा भेटतो. कारण की आमचं आहे हॉटेल सोडायचं टायमिंग आहे किती? 10:30पर्यंत आम्हाला हे करायचं आहे. चला तर बघत राहा ब्लॉग कंटिन्यू कर. गुड मॉर्निंग. नाही वाटते ना आंघोळ केल्यासारखी. हम बिखरे हुए भी लाजवाब लागते. हम बिखरे हुए भी लाजवाब लागते. माझ्या परी उठल्या की नाही? शिव श्रेया छान वाटलं. सो आता आम्ही फिरून आलो. नाश्ता वगैरे करू. नाश्ता अजून तिथं लागलेला नाही आहे. सो नाश्ता झाला का त्यानंतर मग आपली पुढचं आहे प्रवास होणार आहे. सगळे बॅगा वगैरे कलेक्ट करायच्या आणि त्याच्यानंतर मग निघायची तयारी होणार आहे. सो आम्ही एवढं फिरून आलो तरी या मुली अजून जाग्याच आहेत. श्रेया उठ. कोणती लाईट का? सो ते पोरी आता उठतील. ए मुलींनो उठा, त्याला आपल्याला घरी जायचं आहे. चिवा राणी उठ उठ. आता या काय उठणार नाहीत लवकर वाटतं.
जाऊ दे, तुम्हाला नाश्ताच भेटणार नाही. सो आता आम्ही आवरतो. मी यांनी तर घेते आवरून, यांचे कपडे घेतले. तरी थोडेसे ओलेच आहेत. माझे पूलमध्ये थोडेसे भिजले होते, शिवण्या आणि तिचे पप्पा. सो त्यांचे कपडे मी ठेवून देते. चला. सो फायनली आम्ही सगळेजण मस्त फ्रेश झालेलो आहोत आणि शिवण्यासुद्धा मस्त आंघोळ करून बाहेर गेलेली आहे. आणि इथं थोडंसं आता बॅग वगैरे जे आहे ते आम्ही कलेक्ट करून घेतलेले आहेत. जे ओले कपडे होते ती सगळी अशी मस्त पॉलिथिनमध्ये वगैरे बांधून घेतली. आणि आता भरपूर असा नाश्ता करायचा आहे. त्यानंतर आम्हाला पुढे जायचं आहे स्टेशनपर्यंत. आणि कसं होतं बघू. आता आम्ही चाललो आहोत नाश्ता करायला. सो चला नाश्ता करायला जाऊयात. मस्त काय आहे काय माहिती नाही नाश्त्याला, म्हणजे माहिती आहे पण कसं लागतो काय माहिती नाही. माकडं बापरे. सो आता नाश्ता करून घेऊ आणि त्यानंतर मग पुढचा आमचा प्रवास सुरू होईल. सगळेजण बसलेले आहेत वाटतं नाश्ता करायला. चला. तू काय घेते? नाही घेते. तू काय घेते? जॅम ब्रेड खाणार आहेस? पोहे नाही घेणार आहेस? ए मग तुला काय खायचंय? कितकं नको खाऊ. थोडंसं मिसळ पाव वगैरे खाते का? पुरा घे प्लेट. चल प्लेट घेऊ इथे. मी काय खाते? मिसळ पाव का पोहे? शिव शिवचं ना. ए शिव सो अशा प्रकारचा नाश्ता आहे. सो आम्ही नाश्ता करतोय आता. शिवने घेतलाय जॅम ब्रेड. शिव जॅम ब्रेड खाते, फक्त दुसरं काहीच खायला मागत नाही. सो आता नाश्ता करतो आणि त्यानंतर पुढे आम्ही ओ इकडे आहो. रोस्टेड ब्रेड. सो अशा प्रकारे आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहोत सगळेजण. आता आम्ही रेडी झालेलो आहोत. बॅगा वगैरे सगळ्या कलेक्ट केल्यात आणि आता आम्ही निघणार आहोत. तर आता स्वाती जी आहे, स्वाती आम्हाला तिच्या रूममध्ये बोलवते. सो बघूयात काय करते. चला आता आपण जाणार आहोत. सगळ्यांनी बॅगा वगैरे कलेक्ट केलेल्या आहेत आणि आम्ही आता निघू सगळेजण. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा. अरे हा यार किती ऊन पडतंय ना चेहऱ्यावर. काय 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 झालं? चहा पाणी हो. चला आता जाऊ दे. गीतांजलीच्या घरून आम्ही आता निघालो आहोत. मी सगळं बाहेर घेऊन आली. वरती उडी अशी उडी घेऊन नाही का वरती. बरं चला चला चला. हे पटकन आपण करून घेऊ. आता आम्ही गीतांजली ताईंच्या घरून निघालो आहोत. आता स्वातीच्या घरी आम्ही चाललो आहोत. स्वाती बघू. स्वाती आम्हाला काय पाहुणचार करते बघू. पाळणा लावून घेतलाय का? म्हणजे आम्ही सगळे आलो की आमच्यासाठी. वाव वाव. आम्ही फोटो वगैरे काढून घेतो आता इथेच. पण ऊन येतं चेहऱ्यावर थोडस. बघा आता ही आम्हाला घरी बोलवते आणि स्वतः चावी नाही म्हणून स्वतःच घराच्या बाहेर निघाली. क्यूटची मुलगी आहे, छोटीशी मुलगी. ए क्यूटी. संक्रांतीचं हळदी कुंकू पण करून घेऊ आपण. व्हिडिओ करून घेऊयात. हा वरती आहे छान असे रूम आहेत वरती. हे बघा आपल्याला जायचं पण आहे पटकन. चला. हा कारण की तुम्हाला बॅग वगैरे पण कलेक्ट करायचे सगळ्यांना. हो या व्लॉग मध्ये तुमचं व्लॉग मध्ये स्वागत आहे. हो रात्री थोडीशी तब्येत डाऊन झालेली होती तर आपल्या चेहऱ्यावर ऊन येते थोडस. अशा प्रकारे वरती हे रूम आहेत. लाकडाचे आहेत का हे? हो अशा प्रकारे असे मस्त बघा हा व्ह्यू आहे माथेरानचा. हा सगळा असा इकडनं छान व्ह्यू दिसतो. काय आता कुठे गेलेत आता सगळे? परत गेलेत का खाली?
बॅग घ्या ना. हा? चालत जावं लागेल. मी तयार आहे. मी ऑलवेज वेल, ऑलवेज रेडी. मी काय झालं ना आपलं, आता काय करायचं? आता किती हाकलो. हा, सॉक्स तुझ्या बॅगेच्या साईड पॉकेटला टाकलेले ते. आपण तर सगळ्यात आधी रेडी होतो. काय म्हणणं आहे? आवरा आवरलेला आहे. आता पुढे काय? पुढे काय? चालत खाली जायचंय, चालत परत खाली जायचंय. हा, आता याच्यानंतर कधी भेट होणार? मला वाटलं काहीतरी बोलले. एका वर्षाचा रिचार्ज केला आता, एक वर्षाचा. ओके, असा हा रिचार्ज झालेला आहे का? म्हणजे आता म्हणजे वर्षातून एकदाच का? नाही, आम्ही बायका जाणार आता गोव्याला, आहे की नाही ग? मग काय आता नाही न्यायचं पुढे. ह्यांचे जातात, पळतात, उठतात गोव्याला, देवीचं दर्शन घेऊन येतात. आपण पण कुठला म्हसोबा देव भेटतोय का तिथं बघ. एकदम आपापल्या परीने आम्ही पण गोव्याला जाणार आता. भाऊजी, नेक्स्ट ट्रिप आता आमची लेडीज फक्त गँग गोव्याची राहणार आहे. फक्त अरेंज करायला तुम्ही आहेत आमच्यासाठी. चालेल चालेल, आम्ही सांगू तुम्हाला. गाईड मसाज करून घ्यायला. तुम्हाला बसच दिसलं का फक्त? आता तुम्ही दुसरा तीर्थ तर घेतलाय, त्यामुळे तुम्ही आपली मसाज करून घेता. नाही, खरंच भाऊजींनाच द्यायला पाहिजे आपल्या. आपापल्या परीने ते आपापली मजा करून घेतात. आहे बाबा. मला घेऊन जा, तुम्हाला सगळ्यांना घेऊन जा. चालेल चालेल, आम्ही तुम्हाला घेऊन जातो, तुम्ही आम्हाला सांभाळायला घेऊन जा. नाही देत का? आम्हाला एक रूम घेतली, त्यात सगळे जणींना कोंबलं तरी भाजलं. परवडेश आम्ही तुम्हाला. माहिती का तुम्हाला? आम्हाला तीर्थ लागणार नाही, आम्हाला तीर्थ लागणार नाही. 4 रूम पण लागणार नाही. एकाच रूम मध्ये सगळं ऍडजस्ट करू. तेवढं लागेल काय? ते तर पाहिजे. ते तर थोडंफार जेवणाची सोय तर पाहिजेच तेवढी. आता नेक्स्ट ट्रिप म्हटलं गोवा करायची आहे. आणि नेक्स्ट ट्रिप एवढं हे नाही झालं. एवढं सूत्र नेक्स्ट वीक म्हणजे जरा आधीच होतंय. म्हणलं भाऊजींना घ्यायचं आपल्यासोबत. पंकज भाऊजींना घ्यायचं आपल्यासोबत. आपल्याला एक रूम परफेक्ट आहे. आपण एक रूम मध्ये आपल्याला तीर्थ लागणार नाही. कोरोना नाही घ्यायचं, आपल्याला तीर्थ लागणार नाही. आपण एक रूम मध्ये ऍडजस्ट. बघू आता नेक्स्ट ट्रिप कोणती होती. जस्ट वेट अँड वॉच. आता आपण इकडनं तर निघणार आहोत. चला तर मग आता थोड्या वेळ बसतोय आणि आता सगळेजण आले की चेकआउट करू आणि मग आपलं माथेरानचं जे हॉर्सलँड आहे हॉटेल ते आपण सोडवत आहोत. आता आम्ही फोटो वगैरे काढलेत आणि आता आम्ही निघतोय. काय ग? चल 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 चल, आपण बॅग घेऊ आणि आपण निघणार आहोत. सो चला. मस्त होतं हॉर्सलँड आणि मस्त होती आमची छोटीशी ट्रिप. सो कशी वाटली? मजा आली. चला तर भेटूया नेक्स्ट ट्रिपला. हो, जाताना खरंच वाईट वाटतंय खरंच. तर चला आता बाय बाय. हॉर्सलँड एकदा पुन्हा एकदा हॉटेलचं हा व्ह्यू आहे मस्त. शेवटी एकदा बघून घ्या. चला हे घ्या. सगळे आता निघाले आहेत हॉर्सलँडच्या हॉटेलमधून. सो आता बाय बाय. चला लवकर. बाय बाय माथेरान. बाय बाय माथेरान. बाय बाय माथेरान. पैसे संपले. चला. वर्षभराचं रिचार्ज संपलं. हो नाही, वर्षातून आता 2 वेळा. हे थांबाला पुढे जाऊ दे ना. थांबाला पुढे जाऊ दे ना. चला.
घरी चाललो आता आता नेक्स्ट ट्रिप साठी सगळ्यांनी प्लॅन करा. आणि आपण बाहेर मस्त जाऊ कोकणात. कोकणात जाऊया. नक्की ना. यस, कुठेही गेलो ना आपण सगळेजण असतो ना तर तिथं सगळीकडे एन्जॉय होणारच आहे. त्यामुळे आपण सगळे ग्रुपने आलो ना खरंच छान वाटतं. आणि आपण तिथे जाऊ तिथे धिंगाणाच करतो. ते तर आहेच. रेल्वे तर सुरुवात करून दिली ती धिंगाण्याची. आणि सारिका तुम्हाला बोलताय फोटो काढा म्हणतात आमचा व्हिडिओ काढा. ओके हातात हात घाला आणि बाहेर निघा म्हणतात. ओके आपली व्हिडिओ राहिलेली कपल आम्ही काढली हो. आमची व्हिडिओ राहिली कोकणात करू आपण. कोकणात आमची व्हिडिओ काढूया ना. काढू स्टेशनला गेल्यावर तिथं काहीतरी आहे तिथं काढू आपण. सो चला आता आम्ही अशा प्रकारे आमची मस्त ट्रिप झालेली आहे. सो आम्ही स्टेशनवर जातो आणि चला तुम्ही पण एन्जॉय करा. गीतांजली ताई कुठे चालले हे परत रस्ते चुकतायत. पवन जलता है ये बदन अपना सजन. आहा आहा मस्त गाणे बिणे म्हणतायत. आज एकदम रिलॅक्स झालेत. आहो आहो आहा. ओ माय गॉड. ओ माय गॉड. भाऊजी प्यार से. भाऊजी प्रेमाने. गुलाबाचं नाही दिलं भाऊजी प्रेमाने. लंबे बाळ. अरे देवा. मेरे घने लंबे. मला विचारलं तुमका राज क्या है. आपके सुंदर बालों का राज क्या है. नवऱ्याबरोबर आयुष्यभर संसार. 18 वर्षाचा संसार म्हणजे मेरे घने. सो तुम्ही ही लाईन बघू शकताय. तर प्रचंड मोठी अशी लाईन होती. तर ही लाईन होती ई रिक्षासाठी. तर इथे जवळपास आम्हाला 2 तास थांबावं लागलं कारण की ई रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. होता तर हॉर्स रायडिंग होती आणि त्यानंतर मग प्रत्येकाला वेगवेगळी हॉर्स रायडिंग करावी लागली असतील. पर पर्सन म्हणजे ते 300 रुपीज घेतात. सो त्यामुळे सगळ्यांनी डिसिजन असा घेतला की ई रिक्षाने वगैरे जायचं. सो इथं आम्हाला जवळपास 2 तास लागले आणि फायनली जवळपास 2 तासानंतर आमचा नंबर लागलेला आहे. तर आमचे बाकीचे जे मेंबर आहेत सगळे पुढे गेलेले आहेत. तर तुम्हाला ई रिक्षा नसेल जायचं तर तुम्ही हॉर्स रायडिंग नाही तर मग तुम्ही सर्व आपलं मस्त रेल्वे ट्रॅकनी मस्त असं वॉकिंग करत वगैरे जाऊ शकताय. पण तरी पण आमचं बॅड लक होतं. आम्हाला टॉय ट्रेनचा एन्जॉय करता आलेला नाहीये. आमचं खरंच बॅड लक होतं खूप. आणि आम्ही आता अमन लॉन्चपर्यंत जाऊ आणि त्यानंतर बघू पुढचा प्रवास कसा होतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो आता फायनली आमचं ई रिक्षासाठी नंबर लागलेला आहे आणि मागून मस्त अशी टॉय ट्रेन गेलेली आहे. खूप छान वाटलं पण बॅड लक झालं. पण जाऊ द्या. पण एन्जॉय पण छान होतो ग्रुपमध्ये आल्यानंतर. बाकीचे सगळ्या फॅमिलीज आहेत त्या पुढे गेलेल्या आहेत आणि आता आम्ही पण जातो. रिक्षा आली की आम्ही राहिलेलो आहोत. फक्त पंकज भाऊजी, नवले भाऊजी आणि आम्ही राहिलेलो आहोत. सो आता मग त्यानंतर रिक्षा आली की आम्ही पण जाणार आहोत खाली आणि त्यानंतर टॉय ट्रेनचा प्रवास होणार आहे. सो संध्याकाळपर्यंत वेळ आहे. सो आम्ही संध्याकाळी पुण्याला पोहोचू. सो कंटिन्यू करत राहा. आपलाच नंबर आहे का. एवढा वाट बघून रिक्षा भेटलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत टॉय ट्रेन ना. आता जातो अमन लॉजला. अमन लॉजला चाललो आहोत आम्ही आता. भेटती का बघूया काय. टॉय ट्रेन. ओके चला.
सो आम्ही आलेलो आहोत खाली, जिथून सुरुवात केली होती वरती जाण्यासाठी. तर असं झालेलं आहे किस्सा की आम्हाला रिक्षावाल्यांनी सांगितलं की तुम्हाला आता नेरळपर्यंत जी टॉय ट्रेन आहे ती भेटणार नाही आणि आमची गाडी जी आहे संध्याकाळी 6 वाजता आहे रेल्वे पुण्याला जाण्यासाठी. सो पण आता 6 वाजेपर्यंत नेमकं करायचं काय, आता काय ठरवतात काय माहिती नाही. आणि आमचाच प्लॅनिंग असं होता की टॉय ट्रेनचा मस्त असा एन्जॉय घेऊयात आपण, पण ते पण कॅन्सल झालेलं आहे. टॉय ट्रेनची तिकीट वगैरे भेटणार नाही असं म्हणतायत. तर आता काय माहिती हे लोक काय प्लॅनिंग करतात. सो बघूयात, जे काय होईल ते मस्त असं इंटरेस्टिंग होणार आहे. आणि बसने जायचं असं ठरवलं आहे. येताना आम्ही जसं टॅक्सीने आलो होतो वरपर्यंत आणि मग इकडनं गेलो होतो आणि असं चाललेलं आहे. तर बघू काय करतात. आता स्टेप बाय स्टेप करून आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि आता एकच 2-3 जण राहिलेले आहेत, ते येतीलच आणि त्यानंतर ठरवू मग कसं काय करायचं आहे प्लॅनिंग. सो इथं सगळ्यांची चर्चा चालू झालेली होती, कारण की आमची जी ट्रेन आहे ती संध्याकाळची होती 6 वाजता आणि पुण्याला जाण्यासाठी. तर तेवढ्या वेळात काय करायचं, आता पूर्ण आपल्याजवळ अर्धा दिवस आहे. सो तोपर्यंत काय करायचं. तर बाकीचे म्हणतायत टॉय ट्रेनचा तर काय एन्जॉय घेता आलेला नाही, कारण की त्याचं तिकीट वगैरे काय मिळालेलं नाही आहे. आणि त्यानंतर मग बाकीचे म्हणतायत की लोणावळ्यापर्यंत जायचं, मग लोणावळ्यावरून रिक्षाने लोणावळ्यापर्यंत जायचं आणि त्यानंतर मग पुढचा पुण्याचा प्रवास तिकडनं करायचा. खूपच घोळ आहे. कर्जतची जी ट्रेन आहे ती कर्जतची ट्रेनसुद्धा बंद आहे असं म्हणतात. तर आमच्या ना सध्या जाताना खूपच प्रॉब्लेम होत आहेत. तो बघूयात कसं जातो. आणि तिथं आल्यानंतर त्यानंतर लोकल पण बंद आहे आणि कर्जतची ट्रेन जी आहे, आम्ही जाणार होतो कर्जतपर्यंत, तर ती ट्रेनसुद्धा, हो ना, गर्दी बघा ना किती आहे. हो ते बघा ना. सो जाताना तर खूप छान वाटलं, पण आता येताना तर छान वाटतंय तसं काही नाही, पण खूप जरा प्रॉब्लेम्स येत आहेत. कारण की आता आम्हाला स्टेशनवर, आता फायनली आम्ही नेरळच्या स्टेशनवर आहोत, कारण की आपल्याला कर्जतला जायचं आहे आणि कर्जतवरून आपली जी पुण्याची ट्रेन आहे ती पकडायची आहे. आपल्याला संध्याकाळी 6 वाजता आहे. तर तोपर्यंत आपल्याला स्टेशनवर कसा वेळ घालवतो आम्ही, तर तुम्ही नक्की बघा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो आता नेरळच्या स्टेशनला आम्ही इथं थांबलेलो आहोत. मुली इथं बघू शकताय, भूक लागली म्हणून त्यांनी काहीतरी चॉकलेट्स वगैरे घेतलेले आहेत. तर शिव आणि लहान मुली जी आहे मानसी, तर त्याचा भरपूर असा एन्जॉय करताय. इथं बघू शकताय अख्खा स्टेशन आम्ही कब्जा करून घेतलेला आहे. तर इथं मुलं बसलेले आहेत सगळेजण. तर ही सगळी टीम आहे आमची. तर इथं चालली होती चर्चा कसं काय करायचं. ओंडेताई जी आहे तेव्हा त्यांनी थोडीशी झोप काढली. तर शिवताण्याची चालली होती तिथे मस्ती. आणि इथं बघू शकता ही सगळी टीम, पंकज भाऊ, गीतांजलीताई, तर ही सगळी टीम जी आहे आमची मस्त पूर्ण. मला तर असं वाटतं रेल्वे स्टेशनवर आमचाच धिंगाणा सगळीकडे असतो. तर खूप छान वाटतं ग्रुपमध्ये यायला. सगळा आमचाच. सविता, स्वाती, असं वाटतंय ऑल आवर इज आवर. सगळं आपलीच गर्दी इथे सगळी. हां, तिकीट काउंटर आहे हे. ऍक्च्युली तिकीट काउंटर आहे. हां, सगळेजण आम्ही बसलेलो आहोत. त्या मस्त झोपले. अशा प्रकारे आमचं चाललेलं आहे स्टेशनवर धिंगाणा नेरळच्या. आणि स्टेशनचे फॅन बंद आहेत. आम्हाला त्यांची कंप्लेंट करायची आहे. आपण फॅन चालू करा. हा ना यार. सो अशा प्रकारे आता काय डिसिजन घेत आहे जेंट्स लोक काय माहिती नाही. आणि सगळे बघितले तुम्ही, सध्या आमचंच आहे आता, समजून घ्या. रिक्षाचा आता रिक्षा ठरली का? काय ठरलं? काय रिक्षा का? चला, रिक्षाने ठरलेलं आहे. आता आम्ही रिक्षाने जातो आणि लोणावळा का कुठपर्यंत जातात काय माहिती आता रिक्षा. सो चला आता बघत राहा. कंटाळलेले आहेत मुली. ऐ बाबा चला. सो फायनली असं डिसिजन ठरलेलं आहे. आधी चाललेलं होतं लोणावळ्याला जायचं आणि तिकडनं मग परत काय लोकल वगैरे पकडायची पुण्याची, आणि असं चाललेलं होतं यांचं.
सो मग इकडचं तिकडचं थोडंसं आईस्क्रीम वगैरे खाल्ली, ज्यूस वगैरे थोडंसं पिलेलं आहे सगळ्यांनी. आणि त्यानंतर आता सगळ्यांना भूक पण लागलेली आहे. आणि फायनली आम्ही स्टेशनवर आलेलो आहोत. आणि जसं की ठरलेलं होतं, आम्ही जातानाच रिटर्न येण्याची तिकीट वगैरे आहे ते बुक केलेले होते. सो आम्ही त्याच ट्रेनने आता जायचं फायनल केलेलं आहे. आणि आता हे आम्हाला जेवण करायचं आहे. सगळ्यांनी प्लॅटफॉर्मवर बसलेलो आहोत आम्ही. आता आमची ट्रेन 6:30ची आमची ट्रेन आहे पुण्याची. तर आता जेवण करायचं म्हणताय. आणि आता वाजलेले आहेत, किती वाजले? 2:45 झालेले आहेत. आम्हाला अजून 2-2.5 तास काढायचं आहे. सो आता आम्हाला जेवण करायचं आहे, कारण की आम्ही जो सकाळचा आम्ही सकाळचा जो नाश्ता हॉटेलवरनं केलेला होता, तर तितक्यावरच आम्ही होतो. आणि आता 2:45 झालेले आहे. सगळ्यांना भूकही लागलेली आहे. आणि आम्ही स्टेशनवर आलेलो आहोत. तर हे लोक गेलेले आहेत बघण्यासाठी की इथं स्टेशनच्या अवतीभोवती कुठे चांगलं हॉटेल वगैरे असेल. सो तर असलं तर आम्ही थोडंफार काहीतरी खाऊन येऊ. आणि 6 वाजेपर्यंत असे आपलं 6 वाजेपर्यंत तरी आपला टाईम स्पेंड करायचा आहे स्टेशनवर. तर चला मग बघत राहा ब्लॉग. सो हॉटेलमध्ये जायचं तर कॅन्सल झालेलं आहे. सो आता आम्हाला स्टेशनवरच जेवण करायचं होतं. तर चेअरवर बसून व्यवस्थित जेवण करता येत नव्हतं. आणि एका साईडला पेंटिंगचं पण काम चालू होतं. तर मग म्हटलं चला आता आम्ही दोघी तिघींनी मस्त आमची जी स्टॉल ओढण्या काही होतं ते सगळं काढून घेतलं. आणि छान असं एका साईडला थोडीशी जागा होती तिकडे अंथरून घेतले छान असे. आणि मस्त मांडी घालून मस्त जेवायला बसलो. आणि खरंच खूप छान असा एन्जॉय झाला. आणि रेल्वे स्टेशनवर असं मस्त बसून आम्ही जेवण वगैरे केली. सगळी मुलं पण बसलेली होती. यांनी थोडासा दाल खिचडा वगैरे आणलेला होता. आणि जेवण करून झाल्यानंतर मग आम्ही आमच्या सीटवर येऊन बसलो. थोडासा वेळ होता अजून रेल्वेला येण्यासाठी. आता बसलेलो आहोत जवळपास आम्ही 2 वाजेपासून स्टेशनवर आलेलो आहोत. आणि गाडी आहे ती काहीतरी 6:30ची होती वाटतं. आणि 15 मिनटं ती उशिरा झालेली आहे. तर त्याच्यानंतर अजून सगळे वैतागलेले आहेत एकदम. 7:05 मिनिटांनी येणार आहे म्हणजे गाडी. आणि गाडीचं टायमिंग होता 6:30 असा टायमिंग होता. बापरे, 1-2 ना 1 वाजून 2 मिनिटांनी आलो आपण. यावेळेस टायमिंग हां 2 वाजलेले होते. मानसी कुठं बसली आहे? मानसी कुठे आहे का शिव? फायनली आमची ट्रेन आलेली आहे. आणि आम्हाला ट्रेन भेटली आहे. आणि आम्ही ट्रेनमध्ये आमच्या सीटवर बसलेलो आहोत. आणि आता आम्ही जाणार आहोत आमच्या घरी. अशा प्रकारे फायनल अशी ट्रिप होती. आमची मस्त असा एन्जॉय झालेला आहे. पण येतानाचा जो किस्सा आहे ना मी तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगते. ब्लॉग थोडासा बघत राहा. चला. आता पुन्हा माथेरानला नाही यायचं का गा? चालली का? आम्ही आता गाडीमध्ये बसलेलो आहोत. आणि आपण आम्ही इतक्या वेळ स्टेशनवर इतकं येडेचाळे केलेले आहेत ना ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलेच असतील. आता फायनली गाडीत बसलेलो आहोत. आणि आता घरी जाणार आहोत. मस्त असा ट्रिप झालेली आहे. आता थंडी भरपूर वाजणार आहे. सो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. सो घरी गेल्यानंतर काही काही गोष्टी आहे मी ते तुम्हाला नक्की सांगेन. सो आता आम्ही 9-10 पर्यंत पोहोचतो घरी है ना. 9:30-10 पर्यंत आम्ही घरी पोहोचलो. थोडीशी झोपले ते काय हो. चला बाय 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 बाय. कोण पुढे पुढे हा चला. भाऊजी बाय. भाऊजी ओ भाऊजी बाय 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 बाय.
चला बाय. तर अशा प्रकारे आम्ही शिवाजीनगरला उतरलेलो आहोत आणि आम्ही जाणार आहेत उबेरनी आणि बाकीचे आहे ते त्यांचे पॉईंट आहे ते पुणे स्टेशनला. सो आम्ही इथून उबेर रिक्षा करणार आहोत. आणि अशा प्रकारे घरी जाऊ आणि जवळपास 8:20 झालेले आहेत आणि आम्ही व्यवस्थित वेळेवर घरी पोहोचलेलो आहोत. सो चला आता बाय बाय. मजा आली बस. आम्ही फक्त हा रेल्वे स्टेशन तो रेल्वे स्टेशन एवढंच करतो अख्ख्या ट्रिप मध्ये आणि थोडे पाय तोडून घेतलेले आहेत आम्ही. थोडे नाही भरपूर पाय तोडलेत आम्ही. सो ही होती आमची सूत्रा टीम. तर सूत्रा यांच्या कंपनीचं नाव आहे ॲक्च्युली आणि या सगळ्या फॅमिलीज आहेत आणि अशा प्रकारे आम्ही दरवर्षी एक ट्रिप करत असतो. तर ह्या वर्षी सुद्धा ट्रिप झालेली आहे आणि खूप छान वाटलं. काहीतरी मस्त असं एन्जॉय झालेलं आहे. स्टेशनवर जेवण वगैरे केलं, खूप छान वाटलं. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा.